मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। चिंबळा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा उपबाजार सुरू झाला आहे। पहिल्याच दिवशी तब्बल 7000 कांदा गोण्याची आवक झाली आहे। शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी कांदा विक्रीची सुविधा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे वेळ आणि वाहतूक खर्चाची बचत होणार आहे। शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपबाजार सुरू करण्यात आलाय। काष्टी इथे देखील कांदा उपबाजार सुरू करण्याचा मानस आहे। त्यासाठी लवकरच कारवाई सुरू करून काष्टीचा उपबाजार देखील सुरू करू असे सभापतींनी म्हटलंय। तर यावेळी शेतकरी, व्यापारी आणि सभापतींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्यात। आजपासून आपल्या चिंबळा उपबाजारामध्ये कांद्याचे निलाव पद्धतीने व्यापार पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। गेले काही वर्षापूर्वी विशेषतः कोरोना काळात ह्या चिंबळा मार्केटमध्ये जी काही कांद्याचा व्यापार होत होता तो महाराष्ट्रात त्या मार्केटचा आवाज होता। अग्रगण्य असे बाजारभाव काढले जायचे। मात्र नंतरच्या काळात काही अडचणी आल्या आणि त्यामुळे हे मार्केट बंद झालं होतं। मात्र गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांची या ठिकाणी बाजार पुन्हा एकदा कांद्याचे निलाव चालू करण्यासंदर्भात मागणी होती। आपण गेल्या वर्षी या ठिकाणी भुसार मालाचंही काम या ठिकाणी चालू केलं होतं। निंबाळकर म्हणून आपण या ठिकाणी दौंड तालुक्यातील एक व्यापारी या ठिकाणी आले होते। त्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी या ठिकाणी भुसार मालाचे निलाव या ठिकाणी चालू झाले होते। मात्र आजपासून या ठिकाणी कांद्याचे पुन्हा एकदा मार्केट चालू केलेलं आहे। या कामी विशेषतः चिंबळे ग्रामस्थ असतील, पंचकृषी असतील, या भागातील शेतकऱ्यांनी या गावचे सुपुत्र आणि बाजार समितीचे सचिव राजेंद्र लगड यांच्यामार्फत या ठिकाणी मागणी केली होती आणि त्यासाठी प्रामुख्याने सर्व संचालक मंडळाशी चर्चा केल्यानंतर सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यातून आज हे मार्केट सुरू झालं आहे। कुठल्याही भागात बाजार समितीचं बाजार जर चालू झाला किंवा कुठलीही नवीन एखादी चांगली व्यावसायिक फर्म चालू झाली, त्या माध्यमातून त्या गावच्या अर्थकारणावर निश्चित स्वरूपात त्याचा परिणाम होत असतो। सर्व प्रकारची बाजारपेठ ही फुलत असते आणि आज हे कांद्याचं मार्केट चालू झाल्यामुळं शेतकरीच नाही तर बाकीचे जे काही व्यापारी या भागात चालतात त्यालाही निश्चित स्वरूपात चालना मिळणार आहे। आणि सर्वाधिक यामध्ये जो फायदा आहे की आज कोल्हापूरला कांदा पाठवायचा, पुण्याला पाठवायचा, बेंगलोरला पाठवायचा, नाशिकला पाठवायचा, नगरला पाठवायचा, यासाठी जो काही खर्च होतो तो शेतकऱ्याच्या खिशातून होतो, त्याच्या एकूण पट्टीतून ती रक्कम वजा होती। मात्र त्याच धर्तीवरचे ज्यावेळेस बाजार त्या धर्तीवरच बाहेर जे बाजारभाव निघतात त्याच पद्धतीचे जर इथं बाजार निघले तर शेतकऱ्याला निश्चित स्वरूपात 2 रुपये अधिकचे त्याच्या खिशामध्ये पडत असतात। आज या ठिकाणी कांदा जर आणायचं म्हणलं तर विशेषतः ट्रान्सपोर्टमधल्या पैशाची तर बचत होतीच, पण सर्वाधिक जी बचत होती ती माणसाच्या वेळेची होती। आज सकाळी माल घेऊन आला तर दुपारी निलाव होतो आणि संध्याकाळी जाताना तो उशीमध्ये त्या बाजाराची पट्टी घेऊन जातो आणि त्याला आपल्या बाजारात जो काही निलाव झाला आणि त्या पद्धतीनेच पट्टी मिळाली का नाही याची तुलना त्याच ठिकाणी करता येते आणि जो काही बाहेर इतर ठिकाणचे मार्केट आहे त्याची आणि आपल्या बाजाराची तुलनाही करण्याची एक संधी मिळत असते। म्हणून हा बाजार चालू झाल्यामुळे या पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांची निश्चित स्वरूपात फार मोठी सुविधा झालेली आहे।
त्याच्याही मालाला चांगला तुलनात्मक बाजारभाव निश्चित स्वरूपात मिळेल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. मार्केट चालू करायला शेतकऱ्यांची मागणी होती, बाजार समितीची सकारात्मक भूमिका होती, मात्र त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांचाही यामध्ये विशेष सहभाग आवश्यक असतो. म्हणून या ठिकाणी आपले श्रीगोंदा बाजार समितीचे सर्व व्यापारी वर्गाने अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यांच्या फर्मने या ठिकाणी आजपासून कांद्याची खरेदी चालू केली. त्याचप्रमाणे या गावचे व्यापारी विशेषतः अरुणराव गायकवाड सरपंच असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, तेही पुढच्या बाजारापासून या ठिकाणी खरेदी चालू करणार आहे. या ठिकाणी आवाराची अडचण नाही, मात्र भविष्यात जरी काही आणखीन आवार वाढवण्याची गरज पडली, जागेची कमतरता पडली, तर बाजार समितीच्या माध्यमातून आणखी शेडही या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. दररोज आपण निलाव झाल्यानंतर त्याच दिवशी संपूर्ण पट्टी देण्याचं संपूर्ण शेतकऱ्यांचं संपूर्ण पेमेंट त्याच दिवशी देण्याची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. जर याबाबत कोणाला कसलीही अडचण आली तर त्यांनी जास्तीत जास्त पुढच्या बाजाराच्या आत बाजार समितीशी संपर्क करावा. त्यांची कोणाची काही पैशाची वजनाची कशाची जरी तक्रार असेल तर ती तात्काळ सोडवली जाईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आणखी एक गोष्ट सांगतो की चांगला मालाची निवड वेगवेगळी केली तर त्याचाही बाजारभाव चांगला मिळेल. आणि या ठिकाणी पूर्वी लूज मार्केट होतं, आता ते गुणीतले, तर गुणीही जास्त किमतीची महागाची न घेता प्लॅस्टिकचा जरी बारदाना वापरला तरी त्याचा कुठल्याही प्रकारचा बाजारभावावरती परिणाम होणार नाही, अशी मी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो की श्रीगोंदा बाजार समिती आपली आहे, आपल्या तालुक्याची आहे, तालुक्याची कामधेनू आहे. तिचा कारभार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनेच करण्याचा निश्चित स्वरूपात आम्ही प्रयत्न करत आहोत. आपणही आपलं मार्केट चांगलं झालं पाहिजे, आपल्याही मालाला 2 रुपये अधिकचे मिळाले पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त आवक कशी लागेल या दृष्टीने शेतकऱ्यांनी समजा 100 गुणी कांदा आहे, त्यातला 50 गुणी जरी इकडं पाठवला, 50 गुणी दुसरीकडे पाठवला, तर त्याचा तुलनात्मक विचार केला तर निश्चित स्वरूपात इथले 2 रुपये अधिकचे मिळतील. म्हणून आपल्या सर्व शेतकरी वर्गाला मी बाजार समितीच्या वतीने सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने विनंती करतो की आपला माल या चिंबळा उपबाजार या ठिकाणी सर्व कांदा असेल, भुसार असेल, भुसार इथं चिंबळा असेल, श्रीगोंदा असेल, गोगरगाव असेल, या ठिकाणी आपण सर्व भुसार माल पाठवावा. आणि कांदा चिंबळा असेल, श्रीगोंदा असेल, या ठिकाणी आपला कांदा पाठवायची मी सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात आपण काष्टीलाही एक मोठ्या शेडचं काम चालू आहे सेल हॉलचं, त्याही ठिकाणी कांद्याचं मार्केट पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात सुरू करणार आहोत. तरी सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की आपल्या बाजारात आपल्या मार्केटलाच माल पाठवून आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं. आज पहिलाच दिवस असून आपण सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी निश्चित स्वरूपात एक चांगला विश्वास ठेवलेला आहे. आज 7,000पेक्षा जास्त गुणींची पहिल्याच दिवशी आवक झाली, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि व्यापारी वर्गाने त्या विश्वासाला पात्र होऊन आज माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यातला सर्वाधिक बाजारभाव आज हा आपल्या चिंबळा बाजारात निघलेला आहे. म्हणून शेतकरी आणि व्यापारी या दोघांचेही मी बाजार समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व विशेषतः राजेंद्र लगड सचिव असतील, सर्व कर्मचारी वृंद असतील, यांनी हे बाजार अचानक 4 दिवसात चालू करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याहीसाठी मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. हा आत्ता आपण जो बाजार चालू केला आहे तो आत्ता दर सोमवारी आणि गुरुवारी, आणि त्याच्यानंतर काही दिवसात थोडे दिवस 4-8 दिवस 15 दिवस गेले की शनिवारी 1 दिवस वाढवणार आहे. शनिवारचं थोडंसं आपला काष्टीला जनावरांचा बाजार असतो, स्टाफ तिकडं गुंतलेला असतो, म्हणून इथं ती व्यवस्था करण्यासाठी 10-12 दिवस लागतील. त्यानंतर 3 वार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 वार इथं आणि 3 वार काष्टीला, असे 6 वार आपले पूर्ण चालू राहतील कांदा मार्केटसाठी. मी शहाजी रामराव गायकवाड. आज या ठिकाणी चिंबळे मार्केटमध्ये कांद्याचे निलावाची आज शुभारंभ झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले 4-5 वर्षापासून या ठिकाणी कांद्याचं मार्केट होतं, परंतु मधल्या काळामध्ये 1-2-3 वर्ष थोडंसं गॅप आला. काही अपरिहार्य कारणामुळे व्यापाऱ्यांना थोडे तोटे झाले, त्याच्यामुळं मार्केट या ठिकाणी ते बंद होतं. परंतु आज या तारखेला अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये आणि शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. की त्याचं कारण असं आहे की आम्हाला या ठिकाणी या 4-5 जी गावं आहेत, आमची चिंबळा असेल, लोणी व्यंकनाथ असेल, बेंडोंडी असेल, आज सभोवतालची हांगेवाडी असेल, हे सर्व गावं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गावं आहेत आणि मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतो. आम्हाला या ठिकाणी कांदा बाहेरच्या ठिकाणी नेण्यासाठी त्या ठिकाणी मोठा ट्रान्सपोर्टचा खर्च व्हायचा, हा खर्च आमचा वाचलेला आहे.
आणि आज या ठिकाणी मार्केट सुरू होत असताना आम्ही व्यापाऱ्यांची चर्चा केली आणि सचिव राजेंद्र लगड साहेबांचीही चर्चा केली आणि अतुलजी लोखंडे यांच्याबरोबर चर्चा शेतकऱ्यांनी केल्या असता त्यांनी सांगितलं की आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी जे आर्थिक सक्षम व्यापारी आहेत आणि ज्यांचे मोठे आळत आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी दिलीपशेठ मेहता असतील, त्याचप्रमाणे गौरव शेठ असतील, अनेक या ठिकाणी मोठे मोठे व्यापारी कांदा खरेदीला येणार आहेत. त्यामुळं आम्हाला शेतकरी बांधवांमध्ये आनंद आहे. याच्यासाठी आहे की आता आमच्या या ठिकाणी पट्टीमध्ये कुठलाही घोळ होणार नाही, आम्हाला योग्य पद्धतीत त्याचा मोबदला मिळेल, कांद्याचे निलाव चांगले होतील आणि आम्हाला जो रोखपट्टी मिळेल. त्या ठिकाणी सेठची बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही चेक स्वरूपामध्ये नॅशनलाइज बँकेचे चेक देऊन तो त्याच दिवशी पास होईल अशी व्यवस्था करू. हे सर्व गोष्टी असल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे आणि आजचा निलाव या ठिकाणी चांगल्या प्रकारचा झालेला आहे. त्यांनी 25 रुपयापासून 30 रुपयापर्यंत मार्केट आजचं काढलेलं आहे आणि पुढंसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची विक्री निलाव होऊन शेतकऱ्यांच्या पदरामध्ये निश्चितपणे नफा होईल. म्हणून तमाम आमच्या चिंबळे गावचे होते आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे होते, व्यापाऱ्यांचं, चेअरमनचं आणि सचिवांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. आपल्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार चिंबळा येथे कांद्याच्या मार्केटचा शुभारंभ झालेला आहे. आज पहिल्याच दिवशी आपल्याला खूप चांगली आवक लागली, 7,000 गुणीच्या आसपास आवक लागलेली आहे आणि कांद्याचं मार्केट उंचात 3,000 रुपये आत्तापर्यंत निघलेलं आहे. माल पाहून क्वालिटीप्रमाणे लोकांनी बी व्यवस्थित माल भरावा, निवड व्यवस्थित करावी, ग्रेडिंग व्यवस्थित करावे. गोल्टी कांदा बी 2,000 ते 2,200 रुपये विकला आहे. मीडियम कांदा विकला आहे 2,000 ते 2,400. जनरल मार्केट 2,500 ते 2,800 रुपये. काही लॉट सुपर क्वालिटीचे 3,000 रुपये विकलेले आहेत. लोकांनी अशाच प्रकारे चांगल्या प्रकारची ग्रेडिंग करून माल आणल्यास आम्ही बी जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू. आणि आता सध्या कांद्याची जी पट्टी आहे ती आपली रोख स्वरूपात देण्यात येत आहे. सध्या कांद्याची पट्टी रोख स्वरूपात देण्यात येत आहे. सध्या कांद्याची आवक पाहता मार्केट तर वाढण्याच्या परिस्थितीतच दिसतं आहे, कारण कांद्याची आवक दुसरीकडे सरासरी आवक आहे. त्यामुळे थोडंफार प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडा कांदा प्रत्येक मार्केटला विकत राहावा. एकदम कांदा विकायलाच पण शक्य नाही. थोड्या कांदा म्हणजे 25 गोणी 20 गोणी 25 गोणी 20 गोणी प्रत्येक मार्केटला विकत राहावा. सध्या इथं निलावाच्या वार सोमवार गुरुवार आहेत. पुढं भविष्यात वाटल्यास एखादा दिवस वाढवण्याची योजना, शनिवार वाढवण्याची योजना संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवून घेऊ. कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा नवीन संचालक बोर्ड अस्तित्वात येऊन जवळजवळ 3 वर्ष झाले. या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये सहकार अत्यंत महत्त्वाचा असतो. या सहकारामध्ये ही बाजार समिती सर्व संचालक मंडळ, चेअरमन अतुलजी लोखंडे, व्हाईस चेअरमन मनीषाताई मगर आणि सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो सहकारात तो सचिव घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. लगडसाहेब सचिव म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत आणि म्हणून आज ही वेगवेगळे उपक्रम राबवत असताना ही बाजार समिती कोट्यावधीनं आपण आज जवळजवळ नफ्यामध्ये आहोत. नफा कमवणारी ही संस्था नाही, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे. शेवटी सरकारचं 100% अनुदान मिळण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला असं वाटतं मी घाम गाळून जे कमवलं आहे त्या मालाला बाजारात चांगला भाव मिळाला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं समाधान दुसरं कोणतं शेतकऱ्याचं नसतं. या ठिकाणी चिंबळा उपबाजारमध्ये कांदा मार्केट पहिलंच होतं, परंतु थोड्या काही अडीअडचणी होत्या. त्या अडीअडचणीतून मार्ग काढून आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचे व्यापारी या ठिकाणी आलेत आणि चांगल्या प्रकारचे व्यापारी जर आले आणि वेळेवर जर बिलं लोकांना मिळाले तर शेतकरी या ठिकाणी 100% येतो. व्यवहार शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणून आज जवळजवळ या ठिकाणी आवक जी आहे दिवसभरामध्ये जवळजवळ 7,000 गोण्याची आवक झालेली आहे आणि 25 ते 30 रुपयाचा भाव कांद्याला आज मिळालेला आहे. चिंगडीलाही चांगल्या प्रकारचा भाव मिळालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी अजून कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती पेडगाव या ठिकाणी मच्छीमारी मार्केट त्या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे नवीन शेतकरी भवन श्रीगोंद्यामध्ये होणार आहे, जेणेकरून त्या शेतकरी भवनमध्ये जे शेतकरी आहेत आपल्या तालुक्यात राहणारे, आपले विद्यार्थी शिकत असताना त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी खर्च येतो आणि म्हणून तशाही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे. काष्टीलासुद्धा कांद्या मार्केटचं काम त्या ठिकाणी चालू आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा कारभार संचालक बोर्ड त्या ठिकाणी करत आहे आणि शेतकरी चांगल्या प्रकारचं समाधान या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि शेतकऱ्याचं समाज शेवटी पदाधिकारी हे 5 वर्षाचे भिंतीवरचे चित्र असतात. जोपर्यंत सभासदांचा विश्वास आहे संचालक बोर्डावर तोपर्यंत संचालक बोर्ड अस्तित्वात राहणार आहे आणि म्हणून या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी धन्यवाद देईल की आपण आपल्या
शेतात पिकलेला जो माल आहे तो सहकारी तत्वावर चालणाऱ्या या कृषी उत्पन्न बाजार समिती सगळ्यांनी आणावा. चांगल्या प्रकारचा भाव सगळ्याला या ठिकाणी दिला जाईल आणि वेळेवर त्या ठिकाणी सगळ्यांच्या पट्ट्या मिळतील अशा मी बाजार समितीच्या वतीने ग्वाही देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.